नमस्कार. कावेरीज किचनमध्ये आज आपण बघणार आहात रवा बेसनाची बर्फी. तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात आणि रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी बारीक रवा, 2 वाट्या साखर, 1 वाटी तूप, थोडंसं डेसिकेटेड कोकोनट, वेलची पूड, केशर, पिस्ता आणि साखरेचा पाक बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम कढई ठेवून घेतली, 2 ते 3 चमचे तूप घातलं. तूप थोडंसं गरम झालं की लगेच त्यातमध्ये 2 वाट्या बेसन घेतलं होतं ते घातलं. बेसन पीठ मी 8 ते 10 मिनटासाठी मंद आचेवरती भाजून घेते. आणि बेसन भाजून झालं हे कसं ओळखायचं, तर बेसन थोडासा रंग चेंज होतो बेसनाचा आणि तुपही सोडायला लागतं. तर हे बघा, बेसनाचा रंगही चेंज झालेला आहे आणि तुपही सोडलेलं आहे. तर आता ह्या स्टेजवरती आपण घालूयात बारीक रवा. आता रवा घालून दोन्ही पूर्ण एकजीव होईपर्यंत आणि पुन्हा तूप सोडेपर्यंत छान भाजून घेऊयात. आणि थोडंसं आपल्याला ड्राय वाटलं बेसन आणि रवा तर एखादा चमचा तूप तुम्ही पुन्हा घालू शकता. तर हे पहा, बेसन आणि रवा छान भाजून झालेला आहे. आता पाक बनवायला घेऊयात. पाक बनवण्यासाठी 2 वाट्या साखर घेतली, त्यातमध्ये साखर बुडेल एवढंच पाणी टाकलं आणि गॅस फुल करून साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी साखर विरघळत आहे तोपर्यंत एका ट्रेला तूप लावून घेते. तर हे पहा, छान पाणी उकळलेलं आहे आणि साखरही पूर्णपणे विरघळलेली आहे. तर चला चेक करूयात आपला पाक तयार आहे की नाही ते. तर एक प्लेट घेतली, त्यातमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि 2 ते 3 थेंब चाचणीचे टाकले. तर बघा, आपण टाकलेला पाक पाण्यामध्ये टाकल्यावर लगेच विरघळत नाही, म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे. तर तयार झालेला पाक आपण बेसन आणि रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. आता वेलची पूड, केशर हे सर्व घालून मिश्रण एकत्रित करून घेऊ आणि 2 मिनटासाठी पुन्हा एकदा गॅस चालू करू. 2 मिनटानंतर मिश्रण छान घट्ट झालेलं आहे. तर मी गॅस बंद करते आणि मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेते. हे बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये सेट झाल्यानंतर त्यावर मी घालते डेसिकेटेड कोकोनट, थोडासा पिस्ता आणि एका वाटीच्या साहाय्याने एकसारखं करून घेते, म्हणजे पिस्ता निघणार नाही. आणि 10 मिनटासाठी बर्फी सेट होण्यासाठी ठेवून देते. 10 मिनटानंतर बर्फीसुद्धा सेट झालेली आहे. तर आपण आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये बर्फी कट करून घेऊयात. तयार झालेली आहे मऊ दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारी रवा बेसनची बर्फी. हॉटेलपेक्षाही भारी चव आणि काजू कतलीही मागे टाकील अशी मऊ दाणेदार बर्फी तुम्हीसुद्धा घरी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.